गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे आणि याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला पहिल्या प्रथम अभिजित टिपके आणि या देशातल्या सर्व तरुणांचं आणि साहजिकच आहे त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं अभिनंदन करायचं. कारण हा विषय केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित नव्हता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे. गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडे टाकला जात होता. मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत. याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते. आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक बच्चन साला आदमी को यशवंत सिनेमा. तसं एका झुरळाने हुकुमशाला झुकवलेलं आहे. आणि ज्यांनी ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात मास गेल्या असं वागू नका. देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे. मी आपल्यासमोर किंवा आम्ही सगळे आपल्यासमोर येण्यापूर्वी अभिजित टिपकेचं एक ट्विट पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आंदोलन अजूनही आम्ही मागे घेतलेलं नाही, कारण अजून 2 मागण्या यांच्या बाकी आहेत. महत्वाची मागणी होती ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिलाय तर त्यांचं खाते बदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे.